शिमगाठी। मी तुला काय विचारते आदित्य, तुम्ही दोघं कुठे गेला होतात? माई मी चित्राला अहो माई, चित्राला पडून पडून कंटाळा आला होता ना, तर तो तिला बाईकवरून राईड द्यायला गेला होता. अच्छा, आणि हे तुला त्यानं कधी सांगितलं? का तुला अंतर्ज्ञान झालं आता त्याला बघितल्यावर? नाही, मला त्यांनी मेसेज केला होता. सॉरी माई, माझ्याकडून सांगायचं राहिलं तुम्हाला. मेघना, त्या दोघांना शोधण्यासाठी तुझ्याच समोर आम्ही आकाश पाताळ एक करतोय, तेव्हा नाही सांगता आलं तुला? इथे अमित आणि सतीश दोनदा देवळापर्यंत जाऊन आले, तेव्हाही नाही तुला सांगावं असं वाटलं? अर्जुनने अख्खं घर डोक्यावर घेतलं, अख्खं घर शोधलं तिनं, तेव्हाही नाही का तुला सांगावं असं वाटलं? अगं, अमितचा फोन सारखा आदित्य कट करतोय, तेव्हाही नाही तुला बोलावं असं वाटलं? काय ग हे, सांगायचं होतंस ना वेळच्या वेळी तू आम्हाला हे सगळं, हा गोंधळ तरी झाला नसता? घाबरली असेल तुला. अहो, चित्राला आलाय ताप, त्यात हे चिरंजीव तिला बाईकवरून हवा खायला घेऊन गेले, हे तुला कळल्यावर तू चोपणार ना त्याला? नवऱ्याला मार पडलेल्या भीतीने नाही बोलली बिचारी. काय ग मेघना, हो ना? हा, मी अगदी मारच देणार होते की नाही ह्याला. काय ग मेघना, सांगायचं होतंस ना पण तेव्हाच, खायचं होतंस थोडासा ओरडा. आणि आदित्य, तुला तर जरा ओरडायलाच हवे बरं का मला. काय हे, चित्राच्या अंगात एवढा ताप असताना तू तिला फिरायला घेऊन जातोस? शे. चित्रा, तू आता आमच्या खोलीतच झोप जरा. ये अर्चू, तिला घेऊन ये. मेघना, मेघना, अगं ती चित्रा अर्चू, चित्राला आधी वर घेऊन ये. अरे सतीश, असं काय करतोयस? आता जस्ट तिला झोपवून आले आहे. तुझ्या समोरच तर घेऊन गेले ना नानामाईंच्या रूम मध्ये तिला. नानांना त्यांची खोली नकोय, आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मला चित्राशी बोलायचंय आता ताबडतोब. हो, बोल तू. अरे तिला बरं नाहीये, नंतर बोल ना. अर्चू, मी काय सांगितलंय? मला आत्ता चित्राशी बोलायचंय, आत्ता. काय चाललंय काय? ती जे काही वागली ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. मुळात ती आजारी असताना बाहेर पडलीच का? बरं, बाहेर पडली तर पडली, कोणाला सांगावं असं वाटलं नाही? अर्चू, मला चर्चा नकोय, खरंच मला चर्चा नकोच आहे. खाली जा आणि चित्राला घेऊन ये, मला आत्ता बोलायचंय तिच्याशी. हे बघ सतीश, हे सगळं मला मान्य आहे,
हे सगळं तू बोल तिच्याशी, उलट मी सुद्धा बोलेन, पण फक्त आत्ता नको रे. तिला खरंच बरं नाहीये. उगीच ना फट म्हणताना काही व्हायला नको. काही होत नाही. आजारी असताना बाई करून बाहेर फिरता येतं ना, मग मी जे बोलून ते ऐकता येतं. अर्चू, मला चर्चा नकोय. हो खाली जा आणि चित्राला वर घेऊन ये आत्ता. हो सतीश, बोलवते मी तिला. मेघना, हा ताई, काय ग इथे अशी का उभी आहेस? काही नाही, असंच. हा, मला माहितीये तू आणि आदित्यने बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता ना, आणि चित्रामुळे तो फिसकटला, राईट? मेघना, तू ना अशी गप्प नको बसूस ग. मी काय सांगते ऐक. तू ना आदित्यला खूप ओरड. काय बावळट आहे. काही गरज होती का चित्राला बाहेर घेऊन जायची? चित्रा पण ना अशी का वागतेय काही कळतच नाहीये. म्हणजे अंगात इतका ताप असताना बाईक वरून फिरायला जाण्याचा हट्ट का असावा या मुलीचा? शी बाबा. पण मेघना, तू म्हणजे गैरसमज नको करून घेऊ. चित्रांनी हे सगळं काही मुद्दाम केलेलं नाहीये. जरा वेडीच आहे ती. पण तू अशी उदास नको ना राहू. हस ना, हस बघू, हस. अय्या, बोलत काय बसले मी तुझ्याशी? सतीशने चित्राला वर घेऊन यायला सांगितलंय. हळद चिडलाय का तो तिच्यावर? जाते मी, नाहीतर उगाच मलाही ओरडा बसेल त्याचा. अरे हा, तुझं बोट कसं आहे ग? बरं आहे ना ग? दुखत नाहीये ना? नाही नाही, ठीक आहे, ठीक आहे. आता काळजी घे. हा, पुरे रडणं थांबव बघू आता. माई, माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय. आता जे झालं ते झालं. रडू नकोस. तब्येत अजून बिघडेल की नाही. झोप बघू शांतपणे. झोप, मी आहे इथे. काय माई, मी चित्राला वर घेऊन जाते. अगं निजू दे की आता तिला इथे. नको, सतीशने सांगितलंय वरच घेऊन ये म्हणून. अर्चू, नको ना बाई तू. काय ग, काय होतंय का? नाही, मी आलेच. मी येऊ का तुझ्या बरोबर? जाशील एकटी? जाईन नाही. बस बस, सांभाळून जा. हा अर्चू, आणि सतीशला म्हणून आता उगीच तिला ओरडत बसू नकोस. आल्यापासून रडते बिचारी. आता अजून रडली तब्येतीवर परिणाम होईल. कळलं ना? खरं तर रडू येते त्या बिचाऱ्या मेघनाला. त्या दोघांचाही बाहेर जाण्याचा प्रोग्राम होता, तो फिसकटला. आणि नेमकाच आदित्य चित्राला घेऊन बाहेर गेला. आदित्य सुद्धा ना पात्र आहे. जाऊ दे आता. अगं पण काय गरज होती हिने चल बाहेर म्हटल्यावर लगेच घेऊन जायची? बाई, बोलत काय बसले. मी जाते, उगाच ती मध्ये धडपडायला नको. अगं,
मेघना प्लीज आत ये. मी तुला काहीही सांगणार नाही. प्लीज आत ये. बस इथे. अगं बाळा, रडतीयस काय? शांत शांत हो. औषध घेतलेस का? हा काय वेडेपणा आहे चित्रा? अंगात ताप असताना बाहेर जायची गरज होती आणि पडून पडून कंटाळा आला, हे काय कारण आहे? अगं तसं होतं तर मग अंगणात फेऱ्या मारायच्यास ना. आमच्यापैकी कोणालाही बोलवायचंस. आम्ही आलो असतो 10 मिनिटं तुझ्याशी गप्पा मारायला. बाईकवर फिरायला जायची काय गरज होती? चित्रा रडू नकोस, कारण मी जे काही बोलतोय त्याला कॉमन सेन्स म्हणतात. त्यामध्ये रडण्यासारखं काही नाहीये. बाहेर जाताना कुणालाही सांगावंसं नाही वाटलं तुला? बोबडी वळली होती आमची. मनात भलते सलते विचार यायला लागले होते. आणि कुठे गेला होतात? कुठे तुम्ही? हे बघ चित्रा, तुझं हे वागणं मला पटलेलंच नाहीये. याला बेफिक्रीपणा म्हणतात. उद्या काही वेडवाकडे झालं असतं तर अण्णा काकांना काय तोंड दाखवणार होतो मी? मूर्खाचा बाजार आहे. सारासार विचार नाही आणि रडणं थांबव आता चित्रा. हे बघ, मला त्रास झाला, अर्चूला त्रास झाला, चालेल आम्हाला. काही प्रॉब्लेम नाहीये. पण नाना, माई, आदित्य, मेघना, अमित, कुणालाच त्रास नको. हा, कारण ते बरोबर नाही. पटतंय ना तुला? चित्रा, अगदी खरं खरं उत्तर द्यायचा. दुसरा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये ना तुला? चित्रा, मी काय विचारतोय तुला, दुसरा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये ना? आपण असं करूया, तू पुरेशी विश्रांती घे, ठणठणीत बरी हो, मग मी तुला घरी सोडेन. चालेल? सतीश, सतीश अरे पुरे झालं ना आता. हे बघ, चित्राला तिची चूक कळलीये आणि ती पुन्हा असं नाही वागणार. चित्रा नाही वागणार ना असं परत? हा, हो हो हो. नको ना रडूस. आधी रडणं. हे बघ, आणि आता जरा आराम कर. हे बघ, तू सुखरूप घरी आलीस ना, हेच आमच्यासाठी खूप आहे अगं. पण एक सांगू, तुझं आज चुकलं, खरंच चुकलं. तू बरी हो ना. तू बरी झालीस की आपण सगळं निवांत बोलूया. हा, आणि काहीही टेन्शन घेऊ नको. तुला या घरातून कोणीही बाहेर काढणार नाही. काय? हा, पण सतीश आता जे काही बोलला ते सगळं बरोबर आहे. तू शांतपणे या गोष्टीचा विचार कर, मग तुझं तुलाच कळेल.
चित्रा आणि आधी हे रडणं बंद कर बाई. हे बघ, जर तू रडलीस ना तर मग मीच तुला रागवे ना. हा, रागवू रागवू तुला? ए वेडा बाई, चला झोपा आता, आराम करा. म्हणजे बरं वाटेल. हा, झोप. आणि काही लागलं तर लगेच मला बोलव, कळलं? झोप. अरे देवा, ही चित्रा एक वेंधळी, अर्जू 7 वेंधळी. काय झालं आता? चित्राची सगळी औषधं इथेच विसरून गेल्यात. आत्ताची रात्रीची दिली आहेत ना? हो, आत्ताची देऊन झाली आहेत म्हणा. झालं, बाकीची नेतील सकाळी. नाही तर जाशील लगेच आत्ताच लटपट लटपट. नाही, मी नाही हल्ली अशी जात कोणाकडे उगीच. हो का? हो. बर, मोरे वहिनी कशा आहेत? मुलं कशी आहेत? काय बऱ्या आहेत असं म्हणायचं झालं. आयुष्य सुरूच राहतं ग, आणि ते तसं सुरू राहायलाही हवं. आपण सांत्वन करताना तसंच तर म्हणतो ना, आयुष्य सुरू राहतं पण ते पहिल्यासारखं नसतं. अशी इतकी जवळची माणसं जातात ना, तेव्हा ती आपल्यातलं काहीतरी घेऊन जातात. असो. हो, मोरेबनी विचारत होत्या तू का नाही आलीस म्हणून. हो का? मग सांगितलं नाहीत का त्यांना? अहो, मी विचारलंच नाही. संजीवनी, तू येतेस का काय? अरे अच्छा, हे काय आता विचारलं का मला? नाही म्हणजे ठरवलं तेव्हाही नाही विचारलं, आणि निघाला तेव्हाही नाही विचारलं. मला आपलं वाटलं की मी नकोच आहे तुम्हाला तुमच्या बरोबर यायला. अरे म्हणजे तू पण कमाल करतेस संजीवनी. त्यात काय एवढं? मग म्हणायचंच ना मी येते म्हणून. आता ह्या वयात का? ह्या वयात मान प्रेम निमंत्रण असं काही नसतं का? हा, अरे बापरे, असं पण आहे का? हो. आता मला वाटलं विजया घरी नाहीये, त्यात अमितचे मित्र घरी येणार, तेव्हा तू. नाही, ते एक कारण होतच. म्हणजे विचारलं असत ना तरी मी नसतेच आले, पण विचारलं नाही हे खरंय की नाही? धन्य आहेस रे बाबा. बायकांना बाजू उलटवण्यात पटायचं असतं. काय 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 काय? निंदा, वा, स्तुती. स्तुती. हो. आज तुला डेटवर घेऊन जायचं प्रॉमिस केलं होतं. आता 11:57 झालेत. अजून 3 मिनिटं आहेत आपल्याकडे. सो यू आर ऑन अ डेट मिसेस देसाई. ऍक्च्युली रेड रोज नाही मिळाला. आज आपल्यासाठी हेच रेड रोज. प्लीज.
आणि हे स्पेशल सँडविच एका स्पेशल मुलीसाठी. एक मिनिट. सॉस. नाही म्हणजे हा खायचा तर आहेच, पण खायच्या अगोदर वाचायचा पण आहे.